नमस्कार शेतकरी मित्र हो, स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओ। शेतकरी मित्र, कांद्याला चांगला दर मिळेल या आशेने उन्हाळी कांद्याची साठवणूक शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आली होती। जवळपास राज्यातील 60% शेतकऱ्यांनी ही साठवणूक कांदा साळीमध्ये त्या ठिकाणी केली होती। येत्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये खरीपाचा कांदा सुद्धा मार्केटमध्ये दाखल होईल आणि तरी देखील जुन्या कांद्याला जो काय अपेक्षित दर आहे तो अपेक्षित दर अजून त्या ठिकाणी मिळाला नाही। त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना मिळेल त्या दरामध्ये त्या ठिकाणी कांदा विकावा लागत आहे। सोबतच शेतकऱ्यांचा कांदा हा बऱ्यापैकी प्रमाणात त्या ठिकाणी आता सडायला सुरुवात झालेली आहे। खरीप हंगामातील नवीन कांदा बाजारामध्ये आल्यावरती आवक वाढेल आणि कांद्याचे भाव गडगडतील अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे आणि त्यामुळे खरीपाची लागवड ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जाते त्या शेतकऱ्यांनी देखील प्रश्न विचारायला सुरुवात केली की आमच्या कांद्याला तरी दर मिळेल। सोबतच जी काय बांगलादेशची निर्यात आहे ती आता निर्यात त्या ठिकाणी पूर्ववत झालेली आहे। हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिले, पण ही पूर्ण क्षमतेने नेमकी कधीपासून चालू होणार आणि येत्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी कांद्याला नेमके दर कसे राहणार यासोबतच एक नवीन अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब देखील करा। बघा शेतकरी मित्रांनो, कांदा दराची सध्याची स्थिती जर का आपण पाहिली तर राज्यातील ज्या काही महत्त्वाच्या बाजार समिती आहे, मग त्यामध्ये लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, संगमनेर असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, अमरावती असेल, अशा बाजार समित्यांमध्ये कांद्याला सध्या त्या ठिकाणी सरासरी हा 1400 ते 1500 रुपयाच्या दरम्यान दर भेटतोय। हाच दर जर का आपण किमान आणि कमाल जर पाहिला तर एक नंबरच्या कांद्याला साधारणतः 2000 पर्यंत दर भेटतोय आणि जो काय गोल्टी कांदा आहे त्या गोल्टी कांद्याला 700 ते 800 रुपयापर्यंत त्या ठिकाणी आता सध्याला दर मिळत आहे। आणि कांदा पिकवायला जो काय खर्च येतो तो प्रति क्विंटल त्या ठिकाणी 1700 ते 1800 रुपये प्रति क्विंटल हा त्या ठिकाणी येत असतो आणि म्हणूनच शेतकऱ्यांसमोर एक अडचण त्या ठिकाणी निर्माण झाली आहे, कारण त्यांचा जो काय लागवडीचा खर्च आहे किंवा जे काय भांडवल आहे ते भांडवल सुद्धा या दराने त्या ठिकाणी फिटत नाही। बघा शेतकरी मित्रांनो, आता सुरुवात झाली आहे ती म्हणजे खरीपाच्या कांदा लागवडीची, ज्याला की आपण लाल कांदा किंवा नाशिक कांदा असं त्या ठिकाणी म्हणत असतो। ह्या नाशिक कांद्याची लागवड किंवा पेरणीचा जो काय मोसम आहे तो त्या ठिकाणी जुलै ते ऑगस्टपासून त्या ठिकाणी चालू होतो। सध्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या ह्या खरीपाच्या कांद्याच्या लागवडी त्या ठिकाणी आता सुरू आहे आणि हा कांदा ज्यावेळेस मार्केटमध्ये येईल तेव्हा नेमके बाजारभाव काय असणार आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत। सोबतच जो काय उन्हाळा कांदा होता तो उन्हाळा कांद्याचं अतिशय विक्रमी उत्पन्न महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झालं होतं आणि महाराष्ट्राचं जे काय उत्पन्न आहे त्या उत्पन्नाला जी काय बाजारपेठ आहे ती बाजारपेठ साधारणतः परदेशातली बाजारपेठ असते। बघ, त्यामध्ये बांगलादेश असेल, श्रीलंका असेल किंवा कतार असेल, ओमान असेल, या आखाती देशांमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राचा कांदा खास करून जो काय नाशिक रिजनमधला जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी निर्यात होत असतो। परंतु सरकारचं बदलतं धोरण आणि कांदाविषयक त्या ठिकाणी निर्यातीचं जे काय धोरण आहे ते सारखं त्या ठिकाणी बदलत राहिल्याने जी काय भारताची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ होती ती चीन आणि पाकिस्तान सारख्या या स्पर्धात्मक कांदा उत्पादक देशांनी त्या ठिकाणी काबीज केली आणि परिणामी भारताचे जे काय ग्राहक आहेत ते भारताचे ग्राहक त्या ठिकाणी आता तुटत गेले। सोबत हे जे काय दोन देश आहेत ते अतिशय कमी दरामध्ये त्या ठिकाणी 5 ते 6 रुपयाच्या फरकाने कांदा विकत आहेत। म्हणजे काय भारताचे ग्राहक देश आहेत त्यांना म्हणजे जवळपास भारताचा जर बाजारभाव 2300 रुपये असेल तर हे ग्राहक देश साधारणतः 1600 ते 1700 रुपयांनी त्या ठिकाणी कांदा विकत आहे। त्यामुळं जे काय ग्राहक देश आहेत ते सुद्धा कमी दराला त्या ठिकाणी पसंती देत असतात। हा त्या ठिकाणी नैसर्गिक नियम आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता हे जे काय दर आहेत हे दर नेमके कधी वाढतील या संदर्भात त्या ठिकाणी एक अपडेट त्या ठिकाणी आता आलेलं आहे। आता हे अपडेट जे काय आहे ते बांगलादेशच्या बाजारभावाबद्दल आहे, कारण बांगलादेशामध्ये सुद्धा कांद्याची जी काय बाजारभाव आहे ते कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी आता वाढायला सुरुवात झाली आहे, कारण बांगलादेशमधला जो काय स्थानिक कांदा आहे तो स्थानिक कांदा सुद्धा आता त्या ठिकाणी संपलेला आहे। त्यामुळे निर्यातदार आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या सरकारला त्या ठिकाणी एक पत्र लिहून भारताचा कांदा त्या ठिकाणी बोलवावा किंवा आयात करावा अशा प्रकारची मागणी देखील त्या ठिकाणी आता करण्यात आलेली आहे। सोबतच हा जो काय भारताचा जो काय कांदा आहे तो भारताचा कांदा सुद्धा त्या ठिकाणी आता बांगलादेशला जाण्याच्या तयारीत आहे, कारण की 7 तारखेला त्या ठिकाणी बॉर्डरबंदी ही उठवण्यात आलेली आहे आणि ज्या काय बॉर्डरवरती अडवलेल्या गाड्या होत्या त्या गाड्या सुद्धा त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये गेल्या आहेत, त्याच्यामध्ये कांद्याचे ट्रक देखील होते। आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी समोर आलेली आहे ती म्हणजे त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामध्ये भारतातून बांगलादेशमध्ये कांदा निर्यातीची जी काय प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे आणि 15 ते 16 ऑगस्टला
बॉर्डर बंदीचा अडथळा वगळता त्या ठिकाणी भारतीय कांदा बांगलादेशमध्ये निर्यात होण्याचा मार्ग हा त्या ठिकाणी मोकळा झालेला आहे. आणि ही जी काय माहिती आहे ती त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे काय अध्यक्ष आहे भारत दिघोळे साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही अतिशय त्या ठिकाणी दिलासादायक बातमी ही असणार. सोबतच शेतकरी मित्रांनो, जर का आपण पाहिलं जे हा जो काय उन्हाळ कांदा आहे, हा उन्हाळ कांदा एकदा त्या ठिकाणी मार्केटमध्ये फुल फ्लॅशमध्ये ज्यावेळेस आला आणि हा जर संपला तरच खरीपाच्या जे काय कांदे आहेत तर खरीपाच्या कांद्याला त्या ठिकाणी अजून 2 ते 3 महिन्यांनी त्या ठिकाणी भाव टिकून राहील. आणि समजा हा जर कांदा अजून संपला नाही तर एक ॲव्हरेज बाजारभाव त्या ठिकाणी 15 ते 16 रुपयाच्या दरम्यान हा खरीपाच्या कांद्याला सुद्धा त्या ठिकाणी भेटून राहील. तर जे शेतकरी त्या ठिकाणी खरीपाच्या कांद्याची आता लागवड करत आहेत त्या शेतकऱ्यांनी सुद्धा बाजारभावाचा अंदाज घेऊन मागणी पुरवठा याचं गणित मांडून याचा व्यवस्थित अभ्यास करून त्या ठिकाणी याच्याविषयी व्यवस्थित माहिती घेऊन त्या ठिकाणी कांद्याची लागवड ही जेमतेम स्वरूपात त्या ठिकाणी केली पाहिजे. तर आणि तरच तुमच्या कांद्याला हा पुढे जाऊन त्या ठिकाणी बाजारभाव हा मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर शेअर करा. तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब जर नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत मित्र हो, धन्यवाद.